एक रील म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा खूप व्हायरल झाला, ज्यामध्ये एक व्यक्ती त्यांच्या आईसोबत बाईक राईड करते. त्या आईचं वय आहे 67 वर्ष. आईचं वय एक तर 67 वर्ष आणि एवढ्या वयात बाईकवरतून एवढ्या लांब कोकणात जाणार. माझी खूप इच्छा होतीच आईला घेऊन जायची आधीपासून. तिला बोललो की तिथे तशील तर रायडिंग गेअर झालं पाहिजे, जॅकेट, शूज, मग नी गार्ड, हेल्मेट हे महत्वाचं. फार 2-2 तासांनी थांबायचो 15 मिनिटं खाली उतरायचो, जरा थोडंफार हात पाय वगैरे आपण हलवायचो वगैरे. तुम्ही मला बोलला होता की आईला पण सोबत घेऊन या म्हणून, पण आई ऑफकोर्स गावी आहे. मी तो व्हिडिओ शूट केला आणि तो तिकडे टाकला, युट्यूब इंस्टाग्रामला टाकला. तर तो खूपच व्हायरल झाला. इतका चालेल कधी मी विचार नव्हता केला. तर ऑलमोस्ट आता पण चालू आहे, त्या बाथरूम खूप कमेंट्स येतात. ऑलमोस्ट 60 lakhs व्ह्यूज गेलेले आहेत. म्हणलं आईला 1 million पेक्षा आईला 10 लाख हे बोलणं जास्त पडतं. तर 10 लाख 10 लाख गेले, 10 लाख गेले. परवा फोन केला, आई 50 लाख गेले, 50 लाख गेले. अरे बाबा, एवढे इतके फेमस झाले. आई मग तेच म्हणते की आता एक काम कर, आपण 2-3 नाट एकत्र मारू. जर माझ्यामुळे जर तुला यश मिळत असेल तर मी गॅरंटी तुझ्यापर्यंत येणार. अप्रोच करता, सर तुम्हाला बघितलं, तुम्हाला बघितलं आम्ही, म्हणजे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह, खूप बरं वाटतं. मग सेल्फी वगैरे घेतात. तर कुठे तेव्हा ते सेलिब्रिटीची फिलिंग येते. काही लोकांना आवडत नाही की ह्याला कसा यश मिळालं, की हा एवढा पुढे कसा. नमस्कार, मॅक्स वुमनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर जर तुम्ही पाहिलं असेल तर एक रील म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा खूप व्हायरल झाला, ज्यामध्ये एक व्यक्ती त्यांच्या आईसोबत बाईक राईड करते. आणि ही राईड इतरांपेक्षा वेगळी काय आहे तर त्या आईंचं वय आहे 67 वर्ष. त्या आईंसोबत त्यांच्या मुलांनी मुंबई ते कोकण अशी राईड केली. आणि या व्हिडिओमध्ये त्या आईंनी पाहायला मिळते की सगळे बाईक राईडचे जे गिअर्स आहेत ते घातलेले आहेत, म्हणजे नी गार्ड, बायकिंग जॅकेट, हेल्मेट, शूज, एवढं सगळं साहित्य त्यांनी घालून मुंबई ते कोकण अशी राईड केली आहे. आणि या व्हिडिओला सोशल मीडिया माध्यमांवर 60 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. बऱ्याच माध्यमांनी या व्हिडिओची दखल देखील घेतली आहे. आणि ज्यांनी हा व्हिडिओ शूट केला त्यांच्या आईसोबत असे संदीप वीरजी आज आपल्या मॅक्स वुमनच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. संदीपजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या मॅक्स वुमनमध्ये. थँक्यू सो मच. पहिलं म्हणजे मॅक्स वुमन आणि तुमचं खूप आभार. तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं त्यासाठी. आणि मेन म्हणजे माझ्या आईचे खूप आभार, कारण आईसोबत ही मी राईड केली होती आणि म्हणून तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तुम्ही पण मला बोलवलं. खूप खूप आभार. थँक्यू सो मच. संदीपजींचं ट्रॅव्हलोग्राम माइल्स नावाचं एक युट्यूब चॅनल आहे. त्यावर त्यांनी रिसेंटली त्यांच्या आईसोबतचा जो व्हिडिओ टाकला तो खूप व्हायरल झाला. असे संदीपजी आज आपल्या मॅक्स वुमनच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. त्यांच्यासोबत आपण त्यांनी रिसेंटली टाकलेला त्यांचा आईचा व्हिडिओ, त्यांचं युट्यूब चॅनल ते कसं मॅनेज करतात, मोटो ब्लॉगिंग, ट्रॅव्हलिंगसाठी कोणकोणते इक्विपमेंट्स लागतात, त्यासाठी किती खर्च येतो, युट्यूबवरतून किती पैसे मिळतात, युट्यूब एखाद्याने फुल टाइम करायचं असेल तर ते करावं का, या सगळ्या विषयांवर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. संदीपजी, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मॅक्स वुमनवरती. थँक्यू सो मच. आणि मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही मला बोलला होता की आईला पण सोबत घेऊन या म्हणून, पण आई ऑफकोर्स गावी. आईला विचारलं होतं मी, तर आई बोलली मी सध्या का आपण पुन्हा येत नाही, पण आई असली असती बरोबर तर अजून इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट आपलं जे गप्पा गोष्टी करतोय अजून मजा आली असती करायला, कारण तिच्या तोंडूनच सर्व तुम्हाला जाणून घेतलं. आईलाही आमंत्रित केलं होतं. आई, आता तुम्ही जी रिसेंटली राईड केली मुंबई ते कोकण, तर आई कोकणातच राहिल्या. हो, तेच झालं. मी कधी फ्रायडेला गेलो आणि संडेला मी एकटा परत आलो, कारण आई मोस्टली गावीच असते, फक्त येऊन जाऊन कधी मुंबईला असते त्या हिशोबाने. मग प्लॅन नेमकं कसं झालं? आईचं वय एक तर 67 वर्ष आणि एवढ्या वयात बाईकवरतून एवढ्या लांब कोकणात जाणं, म्हणजे अंतर तर जवळजवळ 5-6 तास लागतात कोकणात जायला. नाही, तरी आम्हाला नॉर्मली मी गेलो एकटा तर 9 तास तर पकडाच, पण आई होती म्हणून 11.5 तास लावले. मग थांबत 2 तासचा ब्रेक घेत आम्ही गेलो, आरामात गेलो. तसं तर ऍक्च्युली स्टोरी म्हणत तर माझी खूप इच्छा होतीच आईला घेऊन जायची आधीपासून. मी काहीतरी 5-6 वर्ष अगोदर माझ्या वडिलांना घेऊन गेलो कोकणात. तेव्हापासून माझा प्लॅन होता की आईला पण कुठेतरी घेऊन जाईन लॉंग बाईक राईडला, कारण कसं आहे, आई हाऊस वाईफ आहे, त्याच्यामुळे आईनी ट्रॅव्हलिंग खूपच कमी केलंय. तर आता जर इच्छा होती, आई तर रिलॅक्स आहे, फ्री आहे, तर खूप इच्छा होती. तर मग आम्ही ठरवलं. तर गेले 7-8 महिन्यापासून प्लॅन चालू आहे की आपण जाऊया खरंच. पण शेवटी मग तो दिवस आलाच. तर आम्ही खूप ऍक्च्युली डायसी होतो, कारण की पावसाळा होता, कोकणात खूप पाऊस पडत होता त्या टायमाला. तर खूप लोक मला म्हणाले की मला की कशाला आईला नेतोय, रिस्क आहे वगैरे. पण मी असं म्हणेन, आईनी मला तयार केलं मला तिला घेऊन द्यायला. कारण आईची इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग आहे. तिला खूप आवड पण होती माझ्याबरोबर, एकदा तरी यायची आवड होती. आम्ही नॉर्मल 30-40 किलोमीटर फिरलेलो आहे, पण आईला इच्छा होती की आपण एकदा तरी मला गावी घेऊन जा बाईकवर तसं. तर नाही होय करत शेवटी आम्ही तो प्लॅन ठरला. आणि मग तिला बोललो की तिथे तशील तर रायडिंग गेअर झालं पाहिजे, जॅकेट, शूज, मग नी गार्ड, हेल्मेट हे महत्वाचं आहे. तर ती आधी थोडं करू होती, कशाला घालायला पाहिजे, मला गरम होईल, हे होईल. मग ते बोल
तर मी तिला बोललो असं चालणार नाही, कारण ते खूप महत्वाचं आहे. सेफ्टी गिअर्स एका बायकरसाठी खूप महत्वाचं आहे, पिल्ल्यांसाठी पण आणि जो चालवण्यासाठी पण. मग शेवटी मग माझ्याकडे सेफ्टी गिअर्स होते, म्हणजे कारण मी आणि माझी बायको खूप राईड करतो. मग तिची सेफ्टी गिअर्स होते, मग तिच्याबरोबरच मग तिचे सेफ्टी गिअर्स तिला दिले, जॅकेट, नी गार्ड, हेल्मेट वगैरे सर्व, शूज वगैरे सर्व. आणि मग फायनली आम्ही निघालो. तुम्ही सांगितलं की आईंना की आता आपल्याला कोकणात जायचं आणि बाईकवरतून जायचंय, मग आई काय म्हणाल्या, म्हणजे त्या तयार झाल्या का? हो, तयार झाली. हो, कारण ती पहिल्यापासूनच होती रेडी की मला जायचं आहे म्हणून, कारण तिची इच्छा खूप स्ट्रॉंग आहे आणि तिला यायचं होतं माझ्याबरोबर. तर मग ती बोलली की चाल, मला काय टेन्शन नाही. पण बाकीचे लोक म्हणत होते नेऊ नको, नेऊ, रिस्क आहे वगैरे. पण शेवटी मग झाली तयार ती. कारण जसं तुम्ही म्हणलात की 8-9 तासाचा प्रवास, हो, त्याच्यामध्ये हो. आईंनी त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय की सगळे रायडिंग गिअर्स घातलेले हो, आहेत, हो, हो, हेल्मेट, ते हो. बायकर जॅकेट वगैरे ते सगळे हो, घातले. हो, हो. मग ते ते थोडं तुला अनकम्फर्टेबल स्टार्टिंगमध्ये वाटलं, जेव्हा घातलं सकाळी निघताना थोडं अनकम्फर्टेबल होतं. पण जसं आपण बाईकवर बसलो, गाडी जर चालली, तसं तिला हवा लागायला लागली, मग ती रिलॅक्स झाली. हळू तेव्हा तिच्या पोटात, तेव्हा तिचा गोळा आला होता पोटात फायर सकाळी निघाला तेव्हा. पण ती कधी मला बोलली नाही. घरी पोहोचल्यावर बोलली की मला टेन्शनही होतं मला. पण फायनली सर्व ठीक झालं. मग कुठे काय त्रास, कारण मी ठरवलं होतं आईला घेऊन जातोय, भले पाऊस लागू दे, व्हॉट एव्हर, तर मी ब्रेक घेत जाईन. मी हर 2-2 तासांनी थांबायचो, 15 मिनिटं खाली उतरायचो, जरा थोडंफार हात-पाय वगैरे आपण हलवायचो वगैरे, आणि प्लस बॅक टू राईडला असं करायचं. आणि नशिबाने एक गोष्ट चांगली होती की आम्हाला तिकडे पाऊस लागला आम्हाला, नाही असं नाही. 3-4 ठिकाणी तिकडे रस्ते चांगले मिळाले, कारण काय काय ठिकाणी रस्ते खूप खराब आहे. कोकणात हो, हो, जरा खराब आहे. तर मी हे ठरवलं होतं की आपण बायपास घेऊ, कारण की ज्याने आईला रस्ते चांगले मिळतील. कारण जे आपण स्ट्रीट रस्त्याने जातो, लाईक संगमेश्वर लांजा, तो रस्ता एकदमच बेकार आहे. तर तिकडून नाही गेलो मी, देवरुख मार्ग साखरपा करत गेलो, जेणेकरून आईला सेफली घेऊन जाईन, कारण रस्ते तिकडचे खूप, तो बायपास रस्ता खूप चांगला आहे त्यासाठी. पण नशिबाने पाऊस पण आपल्याला मिळाला, तिकडे चांगले रस्ते होते, म्हणून आपण ब्रेक घेत वगैरे आरामात गेलो. आणि जर हे समजा एप्रिल किंवा मे असलं असतं तर मी नसतो घेऊन गेलो असतो, कारण ऊन प्रचंड असतं. तिला उन्हाचा त्रास गॅरंटी झाला असता. थोडंफार हवामान चांगलं होतं, छान आपलं हिरवगार वातावरण होतं, तिला पण जरा पाठीबोल सर्व पाहत होती, खूप बरं वाटलं. शेवटी मग झालं सक्सेसफुल. तुम्ही तो व्हिडिओ शूट केला आणि तो तिकडे टाकला, युट्यूब, इंस्टाग्रामला टाकला, तर तो खूपच व्हायरल झाला. म्हणजे बऱ्याच आम्ही न्यूज मध्ये पण वाचलं की एवढ्या 67व्या वर्षी आईंनी त्यांच्या मुलासोबत प्रवास केला. 67व्या वर्षी वयाच्या. हो, म्हणजे ऍक्च्युली मला, म्हणजे मी कंटेंट क्रिएटर, तर मी शूट करणार आहे, एक मेमरी म्हणून मी शूट केलं आई बरोबर. आणि मला माहिती होतं की हा व्हिडिओ चालेल, गॅरंटी होती. पण इतका चालेल हा कधी मी विचार नव्हता केला. तर ऑलमोस्ट आता पण चालू आहे, त्याच्या खूप कमेंट्स आहेत, ऑलमोस्ट 60 lakhs व्ह्यूज गेलेले आहेत. प्लस कमेंट पण ऑलमोस्ट 4000 कमेंट्स वगैरे आले आहेत. लोकांनी खूप शेअर केलंय, खूप लाईक केलंय. तर आणि हे पाहून आईला पण खूप खुशी आहे. आईची रिॲक्शन काय होती म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मिलियन्सला गेला तो व्हिडिओ, तर आईला मी फोन केला, आई तुझा व्हिडिओ खूप चालला. हो, एवढा? म्हणलं आईला 1 मिलियन पेक्षा आईला 10 लाख हे बोलणं जास्त वाटतं. तर 10 लाख 10 लाख गेले, 10 लाख गेले. परवा फोन केला, आई 50 लाख गेले. 50 लाख गेले. अरे बापरे, एवढे इतके फेमस झाले. म्हणलं हो, लोकांना आवडतं ही गोष्ट, म्हणजे आईसोबत राईड करणं. कारण सर्व कसं मित्राबरोबर म्हणा, बायकोवर म्हणा, गर्लफ्रेंड बरोबर म्हणा करतात. तर आईसोबत करणारा कदाचित मी पहिला असेल असं बोलू शकणार नाही. पण जेवढे पण कमेंट्स वाचले तर सर्व तेच म्हणत होते की खूप खूप छान व्हिडिओ, आमच्या डोळ्यात पाणी आलं की एक आय थिंक तुम्हीच पहिले आईवर घेऊन जाणार इतके लांब. आपण नॉर्मल फिरतोय, पण इतके लांब घेऊन तुम्हीच आहेत, खूप छान गोष्ट वगैरे तशी. तर आईला ऍक्च्युली खूप बरं वाटलं. आता आईचे प्लॅन्स आहेत पुढे अजून माझ्यावर बाईक राईड करायची. आता आईने तुम्ही सांगितलं की असं असं, मग व्हिडिओ एवढा चाललाय, मग आईनी आता, मग तुमच्या आईंसोबत काही प्लॅन्स वगैरे ठरले? आता मग आई मला परवाच बोलली की मला जायचं आळंदीला म्हणून, आळंदी पुण्याला म्हणून, तर तिकडे जायचं. तर मी बोललो हो आपण तिकडे नक्कीच जाऊ. प्लस ते जे पण डेव्होशनल प्लेसेस आहेत, लाईक पंढरपूर म्हणा, अक्कलकोट म्हणा, हे तर मी प्लॅन केलंच आहे. तर कदाचित ह्या वर्षामध्ये 1-2 तरी राईड आमचे होतील फॉर शुअर. आणि आईला आता घेऊन जायचं महत्वाचं हे म्हणजे की आईचं आता वय 67 इयर्स आहे, बरोबर. आता थोडं 1-2 वर्ष थांबलो असतो तर ती 70 झाली असते, तर थोडं कठीण पडलं असतं आईला त्या हिशोबाने. म्हणून विचार केला आत्ताच ही वेळ परफेक्ट आहे, तिला घेऊन जाऊ त्यासाठी. आणि आईची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. आणि मी ऍक्च्युली आता जे बोलणार आहे तर मी फर्स्ट टाइम बोलतो सोशल मीडियावर. आता कोणाला माहिती नसेल गोष्ट की आईला 2 वर्ष अगोदर कॅन्सर होता, तिचा मेजर सर्जरी वगैरे झाली होती. तिच्या विल पॉवर मुळेच ती आता बाहेर आलेली आहे. म्हणजे मी हे म्हणेन की माझ्या आईची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे, म्हणून ही गोष्ट सर्व परफेक्ट घडलेलं आहे असं मला ते वाटतं. नॉर्मली लोक देवदर्शनासाठी आता वय झालं की आई वडिलांचं तेव्हा घेऊन जातात, पण तुम्ही बाईकनी घेऊन जाणार आहात तर मग ती खूप वेगळी गोष्ट आहे इतरांपेक्षा. हो. अच्छा.
मग तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल आहे स्वतःचं हो, ट्रॅव्हलर ट्रॅव्हलग्राम माईल्स इंस्टाग्रामचं ऑलमोस्ट 4 का 5 वर्ष आली चॅनल ओपन करून. म्हणजे मला हौस होती, मला आवड होती फिरायची, तर म्हणून ते सुरू केलं मी. फक्त आपण जे फिरतोय ते आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांनी पाहावं एवढंच माझी इच्छा होती. फॉलोअर्स किंवा पैसे मिळणं हे एवढं माझा काय हेतू नव्हता ऍक्च्युली तसं. पण लोकांनी पाहावं कारण कसं काय काही लोकांना बाहेर फिरायला मिळत नाही. कमीत कमी ते व्हिडिओच्या माध्यमातून बघतील. तर तेवढी माझी इच्छा होती. आणि ते लोक ते पाहतात ते बघून मला खूप बरं वाटतं. तुम्ही युट्यूब चॅनल तर करत आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही इथे मुंबईमध्ये राहताय. हो. तर युट्यूब तुम्ही पार्ट टाइम वगैरे करताय. पार्ट टाइम करतो. तर त्या व्यतिरिक्त आम्हाला तुमच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही स्वतः काय करता. मी स्वतः ग्राफिक डिझायनर आहे. मीडिया कंपनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये ग्राफिक डिझायनर आहे मी. तिकडे मी पेड डिझाईन म्हणून करतो. ते माझा फुल टाइम जॉब आहे. आणि कधी फ्री असेल लाईक शनिवारी माझा हे असतं वीकली ऑफ असतं, तेव्हा मी बाहेर पडतो राईडला. कधी फ्रायडे असेल तर त्या हिशोबाने राईडवर बाहेर पडतो. कधी सुट्टी टाकली 4-5 दिवसाची तर एक आपण फिरायला जातो तसं. तर ते सर्व मेन माझा फोकस माझा जॉबच आहे. तर ते सांभाळून मी ह्या गोष्टी करतो. फक्त हौस आहे, पॅशन आहे, आवड आहे म्हणून सर्व गोष्टी करतो. जवळजवळ 4-5 वर्षापासून तुम्ही रेग्युलर करताय. कारण का मोटो ब्लॉगिंग मला हे पहिल्यापासून आवडायचं. बाईक पहिल्यापासून आवडायचं. लाईक खूप लहानपणापासून म्हणा, कॉलेज डेज पासून म्हणा. पण तेव्हा काय कॉलेजमध्ये माझ्याकडे बाईक नव्हती. तर मित्रांच्या बाईक वगैरे मी चालवायचो. तसं पण हळूहळू जेव्हा जॉबला लागलो, फर्स्ट जॉबला लागलो, तेव्हाच मी बाईक घेतली. तेव्हाच मी गेलो होतो पुण्याला मित्रांबरोबर. मग त्यानंतर हळूहळू सुरू केलं तसं. आणि माझा विचार होता की ब्लॉग लिहीन, नॉर्मल लिहीन म्हणून नेटवर. पण काही एक मैत्रीण बोलली की तू युट्यूबवर टाक, जेणेकरून लोकांना माहिती पडेल. आणि युट्यूबला लोक जास्त बघतात ब्लॉग वाचण्यापेक्षा. तसं तर तसं मग सुरू केलं. मग हळूहळू स्टार्टिंग माझे मोस्टली कारचेच व्हिडिओज आहेत. आणि हळूहळू मग आपल्या बाईकचे सुरू झाले. कारण बाईकिंग करायचं म्हटलं की रिस्क खूप आहे. म्हणजे घरचे पण तसे अलाउड करत नाही सोलो वगैरे जायला त्या हिशोबाने, भीती असते म्हणून. आता हळूहळू मी सुरू करतो. तसं तुम्ही आता आईंसोबतचा व्हिडिओ टाकलाय तर तोच आता खूप व्हायरल हो झाला. हो त्याच्यामुळे बरेच लोक आता तुम्हाला जवळजवळ अर्धे लोक आता जोडले गेले असतील. हो 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 म्हणजे मी सांगतो तुम्हाला काहीतरी जेव्हा मी हा व्हिडिओ टाकला तो मध्ये इंस्टाग्रामवर काहीतरी 8,000 फॉलोअर होते. पण व्हिडिओ टाकला आणि 3,000 फॉलोअर वाढले माझे. अप्रोच आता 11 झालेत आणि 11.5 आता होतील. तसं म्हणजे फॉलोअर्स तर मिळाले तर मला. पण मला हे बरं वाटतं की माझे व्हिडिओ बघून लोक इन्स्पायर्ड होत आहेत रायडिंग करायला, मोटोव्लॉग करायला, आपल्या आईला घेऊन जायला. ते खूप महत्वाचं आहे. ते पाहून मला खूप बरं वाटतं तसं. मग तुम्ही आता इथून पुढे समजा आईसोबतच जर राईड केला तर तेच तुमचं एक काय म्हणूया स्पेशालिटी होऊन जाईल. हो खरं. आई मग तेच म्हणते की आता एक काम कर, आपण 2-3 राईड एकत्र मारू. म्हणजे जर माझ्यामुळे जर तुला यश मिळत असेल तर मी गॅरंटी तुझ्यापर्यंत येणारच. तसं. आणि एक गोष्ट म्हणजे आम्ही एवढी 11 त्याची राईड पूर्ण केली आणि घरी गेल्यावर पण आईने आराम नाही केला. आई लगेच कामाला लागली. साफसफाई. आमचं घर बंद होतं आईकडे. तर माझे वडील 3 वर्ष अगोदर वारले. त्याच्यामुळे आई एकटीच असते. तर मग घर बंद होतं तर आई लगेच कामाला लागली. साफसफाई म्हणा वगैरे असं काही तिला त्रास झालाच नाही. एकदम फिट अँड फाईन आहे. तिला वाटलं सकाळी नेक्स्ट डे उठीन तेव्हा मला त्रास होईल. पण तेव्हा पण तिला काही त्रास झाला नाही. तसं. कारण मी कसं आहे पाठी माझ्या गाडीला सर्व मी करून घेतलं. एक बॅकरेस्ट मोठी आहे. प्लस मी पिल्ल्यांसाठी आर्मरेस्ट वगैरे ठेवलं. म्हणजे आरामात बसून म्हणजे खुर्ची कशी असते आराम खुर्ची तसं मी पाठी करून घेतलं. जेणेकरून आईला त्रास होता कामा. ते मी पहिलं महत्वाचं करून घेतलं. त्यामुळे आईला मिनिमम थोडासा पाय वगैरे दुखतात. त्याचं एवढं लॉंग जायचं म्हणजे की थोडंफार दुखणार. त्याचं तिला दुखलंच. पण शी इज फिट अँड फाईन. काय टेन्शन नाही. त्याच्यामुळे पुढे अजून प्लॅन्स आहेत आई बरोबर आता. आता या सोशल मीडिया तर खूप वाढलंय. तर याच्यामध्ये बरेच आता जवळजवळ प्रत्येक दुसरा व्यक्ती असा कंटेंट क्रिएटर बनतोय. काही ना काही रील्सवर युट्यूबवर असं टाकत असतात. बरोबर. तर बरेच जे असे मुलं वगैरे आहेत तर त्यांना करावं वाटतं मोटो ब्लॉगिंग किंवा काय, पण त्यांना माहिती नसतं की किती खर्च लागणार, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांना काही माहिती नसतं, आयडिया नसते जास्त. तर साधारणतः आता आपण मुलं पाहिली तर एक 15-20 हजार सॅलरी असते त्यांची. बरोबर. आणि त्यांना यायची इच्छा असते. तर काहींची सॅलरी 10-12 पण असते. बरोबर. पण त्यांची इच्छा असते याच्यामध्ये यायची. तर नेमकं कशी सुरुवात केली पाहिजे? काय इक्विपमेंट्स लागतात या सेटअपसाठी आणि साधारणतः खर्च किती येतो? मी असं म्हणेन सर्वात अगोदर म्हणजे देखादेखी करू नका. म्हणजे तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही गोष्ट करा असं म्हणेन. कारण हा करतोय म्हणून मी करतोय असं, कारण त्याला आवड आहे म्हणून तो करतोय, त्याला यश मिळते. पण तुला जर यश नाही मिळालं मग तू परत डिसअपॉइंट होणार आणि तू परत डिप्रेशन मध्ये जाणार. कारण सोशल मीडियावर येणं म्हणजे डिप्रेशन हे असतंच. लोक ट्रोलिंग करतात, म्हणजे वाईट बोलतात वगैरे, किंवा आपल्याला व्ह्यूज नाही आले तर लोक पण डिप्रेस होतात. तर आपल्याला आवड हे खूप महत्वाची आहे मी असं म्हणेन. आणि आवड आहे तुम्हाला तर मी असं म्हणेन की तुम्ही कुठची बाईक, ऍक्टिव्हा असो किंवा 100cc बाईक असो, ती तुम्ही घ्या तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड. आणि मग मेन म्हणजे सेफ्टी गिअर्स खूप महत्वाचे.
असं म्हणेन मी. कारण जॅकेट्स म्हणा, मग त्याच्यानंतर आपले शूज म्हणा, आपलं मग नी गार्ड, हेल्मेट हे खूप महत्वाचं आहे. तर ह्याच्यावर तुम्ही खर्च केलाच पाहिजे. स्टार्टिंग थोडं सेव्हिंग करा आणि पैसे जमले, मी असं म्हणेन ऑलमोस्ट 7 ते 8,000 मध्ये गोष्टी व्हायला पाहिजे, असं मला वाटतं. आणि असं म्हणणं शूज पाहिजे, पण आता कसं बायकिंगचे शूज महाग आहेत, 8-9,000 वगैरे आहे. पण आपलं नॉर्मल जे आर्मी शूज येतात किंवा वुडलँडचे शूज येतात, ते तुम्ही घातलं तरी हरकत नाही, कारण ते जाड पाहिजे ऍक्च्युअली. तर मी पण वुडलँडचे शूज वापरतो, ज्याने जाड असतात ते. तसं तर एक 8-9,000 पकडून चालला, थोडा खर्च तर होतो. 8-9 म्हणजे समजा आता एखाद्यानी सुरुवात केली आहे, तर त्याला समजा इथं महाराष्ट्रातच फिरायचं असेल, नाशिकमध्ये किंवा पुण्या साईडला बरेच ठिकाण आहेत रायडिंगसाठी. तर महाराष्ट्रात समजा 8-9,000 मध्ये त्यांनी सेव्हिंग करून इक्विपमेंट्स आणि साधारण कोणती पण बाईक असेल, बरोबर, युनिकॉर्न फॅशन सारखी, तर तेवढ्यामध्ये ते अरेंजमेंट त्यांचं होऊ शकतं. होऊ शकतं. फक्त आणि कारण हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही एकदा हे गोष्टी घेतल्या, जॅकेट, नी गार्ड, हेल्मेट घेतलं, तर तुम्ही काय हर राईडला चेंज करत नाही. आता मी पण माझे जे इक्विपमेंट्स आहे ते ऑलमोस्ट 3-4 वर्षांनी वापरतोच आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, का आपण ते एकदा घरी आलो ते पण ठेवून देतो धुवून वगैरे, नेक्स्ट राईडला पण वापरतो. तर एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, मॅक्स टू मॅक्स 10,000 खर्च गेले अशा गोष्टींना. तर एकदा सेव्हिंग करून हे करा, आणि मग राईडला पण जो पण खर्च येतो पेट्रोलचा, जेवणाचा, स्टेचा, तो तर नॉर्मल असतोच. आणि जर तुम्ही सोलोदार असाल तर तुम्ही कुठचा पण साध्या लॉजवर तुम्ही स्टे करू शकता मिनिमम. पण मी तुम्ही हे पण सांगेन की युट्यूबवर आपलं खूप क्षेत्र आहेत, लाईक ट्रॅव्हलिंग म्हणा, कुकिंग म्हणा, मग त्याच्यानंतर आपलं व्हॉट वी से साईट टॅक जे असतात, मोबाईलचं अनबॉक्सिंग वगैरे जे असतात. सर्वात पेक्षा ट्रॅव्हलिंग हा खूप खर्चिक आहे, खूप खर्चिक आहे. कारण आपले खिशातून पैसे घेऊन आपण ट्रॅव्हल करतो, लोकांना दाखवतो तसं. तर हे थोडं खर्चिक आहे, पण मी हेच म्हणेन थोडंफार सेव्हिंग करा. सेव्हिंग करून तुम्हाला अमाऊंट जमली तर पैसे ट्रॅव्हलिंग मध्ये टाका आणि नुसतं फिरा. कारण मी सांगेन तुम्हाला, गाडी, फ्लाईट किंवा ट्रेननी प्रवास करण्यापेक्षा बाईकनी प्रवास करणं खूप चांगलं. कारण तुम्हाला निसर्गाचा आनंद घेत, कारण की तुम्हाला निसर्गाचा आनंद घेत तुम्ही ट्रॅव्हल करता, तुम्हाला खूप काही गोष्टी पाहायला मिळतात, खूप काही शिकायला मिळतं. तुम्हाला हे सांगेन मी तुम्हाला. आणि प्लस काय म्हणतात, मग कुठे पण तुम्ही स्टे करा, तुम्हाला लोकांना खूप काही गोष्टी दाखवायला लागतं. ते एक मला म्हणतो, मग बाईकनी ट्रॅव्हलिंग करणं खूप मला बरं वाटतं त्यासाठी. मी असं म्हणेन की तुम्ही कुठेही पार्टीला, पबला, सिगरेट, दारूला पैसे घालण्यापेक्षा ते सेव्ह करा पैसे आणि ट्रॅव्हलिंगला टाका. ट्रॅव्हलिंग केलं तर म्हणजे खूप काही शिकायला खूप काही शिकायला नवीन मिळतं, व्यक्ती मिळतात. हो, खूप काही शिकायला मिळतं. कारण आम्ही पण साऊथ इंडिया, आमची ती ऍक्च्युली साऊथ इंडियाची फर्स्ट मोठी राईड होती. फर्स्ट कोकणात मारतोच मी, पण फर्स्ट मोठी राईड होती. तर खूप काही शिकलो मी, तिकडचे लोक कशी होतात, मग आपल्याला ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला कोण भेटतं, कसे बोलतात, आपलं तिकडचं म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर काय कसं आपलं जग आहे किंवा आपलं नेचर कसं आहे, हे सगळं पाहायला मिळतं. म्हणून मला बाईकनी, मी सांगेन की बाईकने ट्रॅव्हल करा, पण सेफली करा, रायडिंग गेअर घालून करा, असं म्हणेन. याच्यामध्ये मॅनेजमेंटचा पण एक विषय आहे की मोस्टली एक आठवड्यातून एक सुट्टी असते. हो, बरोबर, कोणी काम करणारे. बरोबर. तर तेवढ्या एका दिवसात राईडचं प्लॅनिंग कसं करायचं, वापस एवढं राईडला जायचंय म्हणजे तिथं जायला 3-4 तास, यायला 3-4 तास, वापस तो व्हिडिओ एडिट कधी करायचा, पोस्ट कधी करायचा, हे सगळं मॅनेजमेंट वगैरे असतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही हे 4-5 वर्षापासून रेग्युलर करता, रेग्युलर तुम्ही कंटेंट पोस्ट करताय वगैरे, त्याचे रील्स वगैरे काढत असतात. बरोबर. तर हे सगळं मॅनेजमेंट कसं करायचं? मॅनेजमेंट कसं, कारण ह्या गोष्टीला टाइम दिलाच पाहिजे. काय पण तुम्ही टाइम दिला नाही तर गोष्टी होणारच नाही. कसं आहे ते, तर मी जेव्हा समजा मी शनिवारी आज राईडला सकाळी बाहेर पडलो, वन डे राईड केला, आपल्या इकडे गेलो मालशेज घाटला वगैरे आणि आलो परत. तर आल्यावर एक दिवस आराम करा आणि संडेला तुम्ही लगेच सुरू करा. संडेला एडिटिंग करा, व्हिडिओ बनवा आणि मग त्याच्यानंतर इन्स्टावर रील वगैरे बनवा. कारण रील खूप चालतात, रील खूप महत्वाचं, रील खूप चालतात. त्याच्यावरून लोक डायरेक्ट युट्यूबला होतात तिकडे आपले. कारण आता कसं आलं, आधी युट्यूब खूप चालायचं, तो इंस्टाग्राम खूप कमी होता. आता इंस्टाग्राम एवढं चाललंय, शॉर्ट्स, इंस्टाग्राम म्हणा, तर रील्स खूप महत्वाचे. इन्फॉर्मेटिव्ह रील्स बनवा, लोकांना माहिती पडली पाहिजे आणि मग ते मॅनेज केलंच पाहिजे आपल्याला. जर तुम्हाला पुढे यश पाहिजे असेल तर ही गोष्टी आपण मॅनेज केलंच पाहिजे, थोडाफार आपला टाइम काढून वगैरे तसं. पण फॅमिलीला पण तेवढा टाइम द्या, ते महत्वाचं आहे. मग तुम्ही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात वगैरे पण फिरला असताल. हो. तर मग तुम्ही मूळचे तर कोकणचे आहात. कोकणचा भाग तर तसा चांगलाच आहे, बघण्यासाठी खूप काही आहे, समुद्र किनारे वगैरे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे गेलात, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स महाराष्ट्रामधला, आणि कुठल्या जे घाट वगैरे आहेत ते कुठल्या भागातले, समजा एखाद्याला राईड प्लॅन करायचं असेल तर कुठल्या भागात त्यांनी जावं? घाट 1-2 दिवसाची राईड जर त्यांना घाट म्हणाला तर कोकणाचे घाट खूप चांगला, आंबोली घाट खूप चांगला आहे. मग त्याच्यानंतर आता कशेदी घाट राहिला नाही, कारण का बोगदा सुरू झालाय, पण कशेदी घाट अतिशय सुंदर आहे आपल्या पावसाळ्यामध्ये तर तसं. आणि मग त्याच्यानंतर मी बाकी महाराष्ट्रामध्ये अक्कलकोटला गेलो आहे फिरायला वगैरे, पण तो मी ट्रेननी गेलो होतो कारण फुल फॅमिली होतो माझ्याबरोबर.
तसं. हम्म. तर 2 दिवसासाठी मला मुंबई जवळ तर आपलं लोणावळा, माळशेज घाट, आपलं खोपोली वगैरे खूप सुंदर आहे. पावसाळ्यात खूप सुंदरच आहे, त्यात काय वादच नाही. तसं आणि कोकणात तर तुम्ही दापोली साईडला श्रीवर्धन म्हणा, दिव्यागर म्हणा, हे सर्व तुम्ही करू शकता कव्हर. बीचेस वगैरे जसं लागतात तुम्हाला, कारण रस्ते पण आता खूप पहिल्यापेक्षा खूप बरे आहेत. तसं म्हणून एवढा काही इश्यू येत हम्म. समजा जवळच्या जवळ राईड असेल तर मग असे नॉर्मल 150 सीसी किंवा 200 सीसी बाईक चालून जाते. हो. समजा एक प्रॉपर राईड करायची असेल महाराष्ट्राच्या बाहेर किंवा लडाख वगैरे ठिकाणी बरेच राईडर्स राईड करतात. तर साधारणतः अशी किती किमतीपर्यंत किंवा किती सीसीची बाईक असली पाहिजे? म्हणजे आता मी सांगेन तुम्हाला, लडाखला पण मी बघितलंय, लोक ऍक्टिव्हा पण घेऊन जातात. हो. एक हिरो स्प्लेंडर पण ते असतेच हा. वगैरे. पण मी तुम्हाला हे सांगेन की कसं असतं, आपण जेव्हा एक राईडला बाहेर पडतो, एक हायवेला आपण असतो, तर हायवेला कसं आहे, जेव्हा तुम्ही एक 100 सीसी किंवा 200 सीसी बाईक नेतात, तेव्हा तुमची स्पीड 80-90 वरती असते ऍक्च्युली हो, हो. पाहायला गेलं तर. पण ते मग नंतर तुम्हाला कुठे जाणवतं, यार मला स्पीड कमी मिळते, मला पॉवर मिळत नाहीये यार, बोर झालो असं जाणवतं, कारण एकदम स्टेट हायवे असतात. तो बोर झालो. मला असं वाटतं की तेव्हा एक 500 सीसी गाडी किंवा 650 ची गाडी असेल आपल्याकडे, टॉर्क वगैरे चांगलं असेल, तर ते तुम्हाला अजून राईड करायला मजा येते. तुम्हाला व्हायब्रेशन्स येत नाही हाताला. तुम्ही तो आनंद घेत जाता. तुम्ही नॉर्मल 120-130 तुम्ही क्रूज करतात. म्हणजे सेफ, म्हणजे मोठ्या हायवेला सेफ आहे. कारण बँगलोर हायवेला मी पण 120 वगैरे क्रूज केलं होतं तेव्हा, आणि एकदम सेफली क्रूज केलं, कारण हायवे एक खूप छान आहे आणि स्ट्रेटच्या स्ट्रेट हायवे आहे पहिली गोष्ट म्हणजे. तर मी आता इंडियन रोडला 650 सीसी बाईक इनफ आहेत. कारण तुम्ही वरच्या घेतला तर 1300 सीसी म्हणा, 1200 सीसी म्हणा, तर मग ते ऍव्हरेज पण कमी येतात. पहिलं मेंटेनन्स खर्च जास्त असतो, पण इंडियन रोडला 650 सीसी इनफ आहे. माझी क्रुझर आहे, ऍडव्हेंचर नाही म्हणता येणार. तर काही लोकांना ऍडव्हेंचर पाहिजे, ऑफ रोडिंग पाहिजे, तर त्याच्यासाठी हिमालयन वगैरे बेस्ट आहे. तसं माझी थोडी रिलॅक्स आहे तसं त्या हिशोबाने. तसं तर पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे आता कंटेंटचं जास्त करून सगळ्यांनाच वेळ आहे, तर मग युट्यूबवर बरेच जण फुल टाइम युट्यूब करायचा विचार करतात की आपण आता युट्यूबच करायचं. बाकीचे युट्यूबर्स ना ते बघतात की एवढे पैसे कमवतात, एवढे पैसे कमवतात, आणि मग त्यांनाही असं वाटतं की आपणही का करू नाही शकत फुल टाइम. तर मग फुल टाइम करावं की पहिल्यांदा पार्ट टाइमनी सुरुवात करावी, का मग कसं करावं? ते एकदाच फुल टाइम सुरुवात करावी का? नाही, मी असं म्हणेन की जर तुमच्याकडे बॅकअप असेल चांगला पैशाचा, तर तुम्ही फुल टाइम करू शकतात, पण चांगला बॅकअप पाहिजे. कारण समजा तुम्ही फेल झाला तर तुम्ही निराश होता कामा नये, डिसअपॉइंटमेंट होता कामा नये, माझं एवढंच म्हणणं आहे. पण मी असं म्हणेन की फुल टाइम करू नका, पार्ट टाइम करा. एक जॉब पकडा चांगला, त्या जॉब म्हणून तुम्हाला पैसे मिळणारच आहेत, ते सेव्हिंग करा आणि पार्ट टाइम तुम्ही सुरू करा. कारण कसं सक्सेस मिळणं खूप कठीण आहे आत्ताच्या काळात, कारण कॉम्पिटिशन खूप वाढलंय. कुठला तरी 1-2 व्हिडिओ तुमचे व्हायरल व्हाल तसं, पण नंतर तुम्ही ते तेवढं कन्स्टंट व्हायला पाहिजे. युट्यूबला कसं आहे, कन्स्टंटन्सी खूप चांगली पाहिजे. आठवड्यात 3 ते 4 तुमचे पडलेच पाहिजे. रील तुमचे दररोज एक पडलाच पाहिजे, तर लोकांपर्यंत पोहोचतील ते. तसं तर मी असं म्हणेन की पार्ट टाइमनी सुरू करा, फुल टाइम करू नका वगैरे, आणि हळूहळू पैसे गोळा केलेत आणि तुम्हाला एक इन्कम आली YouTube मधून, लाईक तुम्हाला एक महिन्याला 50,000 सुटत असतील महिन्याला, वॉट एव्हर, किंवा तुमच्या गरजा असतात, घरचं सर्व सर्व म्हणून पैसे निघत असतील, तर तुम्ही फुल टाइम करू शकतात. पण मी असं म्हणेन की माझा सध्या विचार नाही फुल टाइम करायचा, आपला पार्ट टाइम आहे त्याचीच ठीक आहे वगैरे. कारण युट्यूबला पैसा इतका नाही तसं, युट्यूबला ऍक्च्युअली इतका पैसा नाहीये फ्रँकली बोललं तर. फक्त इंस्टाग्राम तुमचे फॉलोअर वाढले तर तुम्हाला ब्रँड प्रमोशन वगैरे येतं, तेवढंच. तसं तर पार्ट टाइम सुरू करा असं म्हणेन. तेच तुमचा प्रश्न होता की बऱ्याच लोकांना की असं कुतूहल असतं की आता युट्यूब बरोबर यांचे एवढे एवढे सबस्क्रायबर आहेत, तर यांना एवढी एवढी इन्कम मिळत असेल किंवा काय वगैरे. तर तुमचे आता मी पाहिलं तर 30,000 30,000च्या आसपास. तर मग तुम्हाला किती इन्कम मिळते युट्यूब कडून? मला 2-2.5 वर्ष झाली मला माउंटेन चॅनल होऊन वगैरे. तर स्टार्टिंग मध्ये 3 महिने तुम्हाला एकदम इन्कम मिळायची. 3 महिन्यातून 3-4 महिन्यात एकदा मिळायची मला. आता थोडं व्ह्यूज वाढल्यामुळे, थोडंसं हे वाढल्यामुळे 2 महिन्यातून एकदा वगैरे येते. म्हणजे कसं असतं, $100 आले की आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात. $100 जेव्हा कम्प्लीट होतील, हा, तेव्हा आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात, बँकेत पैसे येतात. तसं तर 2 महिन्यातून एकदा पकडा 8-9 हजार वगैरे येतात. कधी चांगले व्ह्यूज गेले तर जास्त पण मिळते. तसं ऍक्च्युअली सर्व हे खेळ फक्त आहे व्ह्यूजचा. व्ह्यूज चांगले मिळाले तुम्हाला पैसे चांगले मिळतात. म्हणजे $100 आले तेव्हा क्रेडिट होतात. हो, आणि $100 येण्यासाठी किती व्ह्यूज लागतात? आता कसं, सर्व क्षेत्राचे वेगळे आहेत. ट्रॅव्हलिंग क्षेत्राचे वेगळे आहेत, किंवा तुम्ही असं म्हणाल की अनबॉक्सिंग करतात त्यांचे वेगळे असतात, कुकिंगचे वेगळे असतात व्ह्यूज. तर मला असं वाटतं की 2-2.5 हजारला $1 मिळतं. अच्छा, असं मला तरी, म्हणजे थोडं तुम्ही पाहिलं माझ्या युट्यूबला, 2-2.5 हजारला $1 मिळतं तसं.
डिपेंड. प्लस काय काय लोक लाईफस्टाईलची पण ब्लॉगिंग करतात. हो. हल्ली लोकांना ते बघायला जास्त आवडतं, फ्रँकली बोल. लाईफस्टाईल, लोकांची भांडणं, हम्म. घरातले जे वादविवाद हा, असतात ते त्याच्यामुळे लोकांना बघायला खूप आवडतात. त्याच्यामुळे ते डेली हा लाईफस्टाईल ब्लॉगर जे आहेत हा ते त्यांचे खूप चालतात. खूप चालतात आणि तसं जवळजवळ आहे ते. त्यांना रोज पाहिलं तर काहींना तर रोज 5 मिलियन असे हो, जातात continue जातात views आहेत. जातात जातात हो जातात. कारण तेच लोकांना बघा, हल्ली तेच झालंय. पहिलं थोडं नव्हतं, पण आता ते खूपच झालंय. कदाचित बिग बॉस मुळे मला माहिती नाही मला. हा. लोकांना हल्ली घरच्या गोष्टी पाहायला खूप जास्त आवडतात. हा. तसं म्हणजे. आणि पण मी स्वतः घरच्या गोष्टी खूप कमी दाखवतो. हम्म. गावी गेलो तरच मी थोडंफार घरचं वगैरे दाखवतो. हम्म. नाहीतर मोस्टली आपलं ट्रॅव्हलिंगचं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ माझे जास्त असतात. कारण तर मला वाटतं की लोकांना इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. हम्म. आपण जे दाखवतोय, आपण जे करतोय, तर हम्म. मेन म्हणजे लोकांना इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे असं मला ते वाटतं. युट्यूब बद्दलचं बऱ्याच जणांना कुतूहल असतं की याचे एवढे एवढे फॉलोअर्स आहेत किंवा याचं चॅनल मॉनिटाईज आहे, मग याला एवढे एवढे पैसे मिळत असणार किंवा हा खूप पैशावाला असणार, याला भरपूर पैसे युट्यूब कडनं मिळत असणार, स्पॉन्सर मिळत असणार. तर नेमके पैसे किती मिळतात युट्यूब कडनं किंवा इंस्टाग्राम कडनं? इंस्टाग्राम मला वाटतं पैसे देत नाही, एवढं मला आयडिया आहे हम्म. तसं. पण युट्यूबमध्ये इन्कम होते, हम्म. पण एवढी होत नाही. हम्म. आता सर्व नीच वेगळे असतात. आपलं क्षेत्र डिफरंट डिफरंट असतं. हम्म. लाईक माझं ट्रॅव्हलिंग आहे, काही लोकांचं कुकिंग असतं, काही लोकांचं लाईफस्टाईल असतं, काही लोकांचं ते अनबॉक्सिंगवालं असतं. हम्म. तसं तर सर्व डिफरंट नीचचे वेगळे वेगळे पैसे मिळतात आयडियली. हम्म. तर मला असं वाटतं ट्रॅव्हलिंगमध्ये 2-2.5 हजार व्ह्यूज असतील तेव्हा कुठे $1 सुटतो. हम्म. तसं तर युट्यूबमध्ये एवढा इन्कम नाहीये. फक्त हम्म. एवढं की ब्रँड लोक अप्रोच करतात. हम्म. आपले फॉलोअर्स पाहून, आपले व्ह्यूज, इंस्टाग्राममध्ये व्ह्यूज पाहूनच करतात, अप्रोच करतात. तर केव्हा तरी जो लहान ब्रँड असेल ते पैसे देत नाही, प्रोडक्ट देतात. बाबा तू हा प्रोडक्ट ठेव, तुझ्याकडे वापर, याचं बघते की रील बनवून टाक, संपला विषय. काही लोक प्रोडक्ट पण देतात, काही लोक पैसे पण देतात मोठे ब्रँडवाले. आणि ज्यांचे मी असं म्हणेन यांचे 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख फॉलोअर आहेत इंस्टाग्रामवर, त्यांना पैसे तर ते लोक घेतातच. कारण तेवढीची पाठी मेहनत असते. असतो. कारण फक्त प्रोडक्ट घेणं महत्वाचं नाहीये, त्याचं शूट करणं, एडिट करणं, आपला टाइम घालणं हे पण महत्वाचं असतं. आपण एक रील टाकतो, पण त्याच्यामुळे त्यांना खूप फायदा होतो. हे गोष्ट मी हे केले. आणि मला अजूनपर्यंत ब्रँड प्रमोशन तुम्ही म्हणालात तर इंस्टाग्रामवर 2-3 असे आलेत, पण युट्यूबवर सहसा असं कोण आलं नाहीये. पण मी कसं करतो, फॉर एक्झाम्पल पण आपण समजा मी कुठे एका स्टेला गेलो, रिसॉर्टला म्हणा, हॉटेलला, ते मी शूट वगैरे करून घेतलं आणि व्हिडिओ टाकला त्याच्यावरती, आणि तो व्हिडिओ चालतो. चालल्यानंतर मग तो हॉटेलवाले मला समोरून बोलवतात की सर, तुमच्यामुळे मला खूप फायदा झाला, खूप गेस्ट आमच्याकडे आले, सर्व तेच म्हणतो तुमचे व्हिडिओ बघितले, तर तुम्ही एकदा नक्की आमच्याकडे या स्टेसाठी, आमच्याकडून स्टे आणि फूड जे काय तुम्हाला आम्हाला आमच्याकडून सर्व गोष्टी. तेव्हा ते बोला, असं माझ्यावर 2दा-3दा झालेल्या गोष्टी तसं. कारण तेव्हा मी शूट करतो तेव्हा मी काय बोलत पण नाही त्या लोकांना की मला डिस्काउंट द्या किंवा मला मी शूट करतोय, मला हे द्या, काही बोलत नाही. मला आवडलं तरच मी शूट करतो, नाही आवडलं तर मी शूट करत थांबतो. आणि मी ऍक्च्युअली टाकत पण नाही मी, मला जर समजा नाही आवडलं तर. कारण कसं असतं, केव्हा तरी त्याचा दिवस खराब असेल किंवा माझा दिवस खराब असेल, मला ते जेवण तेव्हा चांगलं नाही मिळालं असेल, हॉटेल चांगलं असेल, पण केव्हा तेव्हा मला ते जेवण चांगलं नसेल मिळालं, म्हणून मी सध्या कोणाला टाकत पण नाही. कारण हॉटेल एक ओपन करणं त्यासाठी खूप पैसा आणि खूप मेहनत लागते. तर आपण एका नेगेटिव्ह व्हिडिओ टाकले की त्याचं ते इमेज खराब होईल, तसं मला करायचं असं नव्हतं. झालंय की समजा तुम्ही व्हिडिओ टाकली, या हॉटेलमध्ये मी राहिलो, तिथे दिवसासाठी राहिलो, तिथलं जेवण वगैरे खूप चांगलं होतं. त्याच्यानंतर जसं तुम्ही आता म्हणालात की हॉटेलवाले नंतर कॉल करतात. हो. आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही आमच्या इथे या, आम्ही तुम्हाला सगळ्या बरोबर. सुविधा हो. आमच्या हो. तर्फे देऊ. हो. तर असं कधी तुमच्यासोबत झालंय? हो, झालंय. 2-3 झाल्या माझ्यासोबत अशा हा. गोष्टी घडल्यात. हम्म. प्लस ते व्हिडिओ पाहून पण अजून 2-3 मला बोलतात की आमच्या रिसॉर्टला या, हॉटेलला या, स्टे करायला. पण आता जॉबमुळे मला सर्वकडे जायला मिळत नाही. मी त्यांना बोलतो, मला टाइम मिळेल तर नक्की तुमच्याकडे येईल तसं. आणि केव्हा तरी मी सहसा एवढे पैसे नाही घेत. त्यांच्या ते काय जेवण असेल किंवा स्टे असेल ते मी फक्त ते लोक देतात मला, आणि पैसे विचारतात पण मी पैसे सहसा नाही घेत तसं. म्हणजे तुम्ही ऍज अ पार्ट टाइमच करत आहात. हो, पार्ट टाइमच Like करतो. तुमची हाऊस म्हणून तुम्ही हो, हाऊस म्हणून त्या हिशोबाने. मी जेव्हा आता साऊथ मुंबईला गेलो होतो, साऊथ मुंबई म्हणतोय, तर जेव्हा मी साऊथ इंडिया राईडला गेलो होतो ना, तर तेव्हा मी पाठवलं होतं मुंबई टू रामेश्वरम टॉप बॉक्सला वगैरे. तर तेव्हा ते लोकांनी पाहून खूप आनंद आला. लोक अक्षरशः आम्हाला 1-2दा थांबवलं आम्हाला की तुम्ही कुठं चाललात, कुठून आलात वगैरे. प्लस बाजूने ते व्ह्यू वगैरे करायचा. तर मी असं म्हणलं, तेव्हा ते पब्लिक खूप आपल्याला इन्स्पायर करते अजूनपर्यंत ते राईड करायला पुढे. कारण आपण दमतो कुठच्या क्षणाला, पण जेव्हा आपलं एक स्माइलिंग फेस बघतो साईडला, तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं आणि अजून आपलं राईड सुरू होते, राहते तसं आहे. तर ते जास्त इन्स्पिरेशन आहे असं म्हणेन. मग तुम्ही आता असे व्हिडिओ करता, घरातले वगैरे सगळे तुमच्या आई सोबत केला, आता घरातले वगैरे सगळे बघत असतील, ते काय म्हणतात तुम्ही आता सगळे असे व्हिडिओ शूट करून युट्यूबला टाकता वगैरे? हा, म्हणजे स्टार्टिंग युट्यूब मी सुरू केलं होतं, म्हणजे विचार केला होता तेव्हा मला सपोर्ट सरांकडून होता. माझ्या बायकोकडून म्हणा किंवा माझ्या आईकडून म्हणा, वडिलांकडून म्हणा, खूप सपोर्ट होता मला. पहिली गोष्ट म्हणजे ते टचवूडची चांगली गोष्ट आहे. आपल्या फ्रेंड्स वगैरे पण खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केलं. स्टार्टिंग मध्ये कसं आहे, तुम्हाला तुमचे फक्त मित्रच व्हिडिओ पाहतात कारण ते व्हायरल होत नाही.
मग हळूहळू मग तो पुढे जातो तो. तर सपोर्ट हे खूप महत्वाचं असं म्हणे, फॅमिली किंवा फ्रेंडचं सपोर्ट खूप महत्वाचं आणि मला सर्वांकडून सपोर्ट मिळाला. एवढ्या वर्षापासून तुम्ही व्हिडिओ बनवताय, तर असे काही लोक भेटतात तुम्हाला येता जातानी, की हा आम्ही तुम्हाला तुम्हाला आधीपासून बघतोय, तुम्हाला ओळखतो? हो, हो, हो. ॲक्चुअली ते जरा फिलिंग खूप भारी असतं. मी कधी कोकणात गेलो, मोस्टली कोकणात खूप आहेत माझ्याकडे फॉलोअर मध्ये कोकणात खूप आहेत. तर की थांबलो वगैरे आपण मध्येच वगैरे चहा प्यायला म्हणा वगैरे, तर ते अप्रोच करतात, "सर तुम्हाला बघितलं, आता दादा तुम्हाला बघितलं आम्ही, म्हणजे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, खूप बरं वाटतं." मग सेल्फी वगैरे घेतात. तर अच्छा. कुठे तेव्हा ते सेलिब्रिटीची फिलिंग येते फ्रँकली बोलायला गेलं तर. पण तेव्हा खूप बरं वाटतं. म्हणजे लोकं अप्रोच करतात आणि बोलतात. आणि मला अजूनपर्यंत टचवूड की यूट्यूबवर म्हणा किंवा Instagram मला पॉझिटिव्ह कमेंट्स ऑलमोस्ट 95% आहेत. 5% फक्त निगेटिव्ह. ते तर सर्व्हिस क्षेत्रामध्ये असतात 5%. त्यांना आपण इग्नोर करायचा. मी तर रिप्लाय देतो, एकदाच रिप्लाय देतो जे काय यायचं, पण नंतर पुढे काय त्यांना बोलत नाही. तर कारण काही लोकांना आवडत नाही, की ह्याला कसं यश मिळालं, की हा एवढा पुढे कसा वगैरे. काही लोकांना आवडत नाही म्हणून ते निगेटिव्ह कमेंट करतात. फिरण्या वगैरे लागत नाही. तुम्ही कुठच्या वेळेत फिरू शकतात. फक्त तुम्हाला पॅशन पाहिजे आणि आवड पाहिजे. बाकी काय नाही. आणि फिट राहणं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. फिरायचं म्हणजे फिट राहायलाच पाहिजे. ते पण बाईकवर. ठीक आहे, तुम्ही ट्रेननी प्रवास करा, गाडीने प्रवास करा, ठीक आहे, ऑल ओके. पण बायकिंग करायला पण फिटनेस हे महत्वाचं आहे. असं सांगेन मी. सर्वांना सांगेन, तरुण असो, म्हातारा असो, सर्वांना फिटनेस हे महत्वाचं आहे. फिटनेस तर तुमच्यात आहेच आहे. तर तुमची आई 67व्या वर्षी एवढी हो, हो. मुंबई टू कोकण कोकण लांजा, केलं. हो. त्यातूनही लांजा ते एकदम तळ कोकणात हो, येतं मला हो. वाटतं. बरोबर. हो. तर खूपच एवढी आतमध्ये. लांबचा प्रवास त्यांनी केला आणि हो. त्या एकदम कारण त्याची विल पॉवर खूप छान आहे, प्लस ती फिटनेस खूप छान आहे. का ते जुनी माणसं जी आहेत त्यांची हाडं मजबूत असतातच. बरोबर आहे. तसं त्या हिशोबाने तर ती फिट आहे म्हणून त्यांनी टचवूड चांगला प्रवास केला. तर मग असेच आईंसोबतचे व्हिडिओ तुम्ही असेच पुढेही बनवत राहा आणि पुढच्या प्रवासासाठी तुम्हालाही शुभेच्छा. धन्यवाद, तुम्ही इथं आमच्या स्टुडिओला आलात आणि आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. थँक यू सो मच तुमच्या सर्वांचं. खूप बरं वाटलं मला इकडे येऊन. आय थिंक सो माझा हा फर्स्ट इंटरव्ह्यू असेल एका न्यूज चॅनलला वगैरे. तर मला खूप भारी वाटलं. अच्छा. थँक सो मच. धन्यवाद.